शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचा अंतर्गत वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। लोकसभा निवडणुकीसाठी का होईना हे दोन नेते एकत्रित येत असल्याचं मनोमिलन आता पाहायला मिळालंय। मात्र पेढा भरवल्यानं आणि पुष्पगुच्छ दिल्यानं मनातील नाराजी खरंच दूर झाली आहे का, या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक विशेष रिपोर्ट पाहूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी चंद्रकांत खैरेंना मिळाल्यानंतर इच्छुक असलेले अंबादास दानवे नाराज असल्याच्या बावड्या उठल्या होत्या। दानवे कधी भाजपमध्ये तर कधी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू असतानाच अंबादास दानवेंनी थेट मैदानात उतरून विरोधकांना चितपट केलं। रविवारी सकाळी अंबादास दानवेंनी थेट खैरेंचं निवासस्थान गाठलं आणि त्यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल पेढा भरवला। जसे ते आमचे पालक आहेत, आम्हालाही त्यांच्याशी भांडायचा अधिकार आहे, चर्चा करायचा अधिकार आहे। तो नाही असं ते सुद्धा नाही ना करू शकत, बिलकुल नाही करू शकत। आम्ही तसं होत असतं, तसं झालं म्हणजे काय फरक पडतो त्याने? तसं झालं म्हणजे आमच्यात भांडणं झाले, वाद झाले, असं थोडी असतं काय? ठीक आहे, असं होत असतं, केलं पाहिजे शिवसैनिकांनी, असं काय नाही केलं पाहिजे, जिवंतपणा पाहिजे संघटनेत। ठीक आहे, आता खैरे साहेबाला काही बोलणं मी बोलतो, आता काय आमचा स्वभाव आहे, ते बोलतात, कान पण धरतात, असं चालत असतं त्यांनी। काय प्रेमाचं एक स्वरूप आहे, असं चालत असतं त्याने, काय विशेष काय वाटायची काही गरज नाही त्याला। तुझं माझं जमेना तुझ्यापासून करमेना असं नातं असलेल्या दानवे खैरेंमधलं कॅमेऱ्यावरचं मनोमिलन सगळ्यांनाच चकित करणारं होतं। दोघांमधला कलह आतापर्यंत उघड होता। लोकसभेच्या प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजन कार्यक्रमाला खैरेंनी अंबादास दानवेंना बोलावलं नाही म्हणून ते नाराज होते। त्यानंतर दानवेंनी बऱ्याच वेळा मी खैरेंचं काम करणार नाही असं बोलूनही दाखवलं होतं। पण आजच्या भेटीनंतरचं चित्र काहीसं वेगळं होतं। पेढा इतका गोड होता, इतका छान होता की आम्ही सगळेच एकदम एकत्रपणे ते पेढ्याचा आनंद व्यक्त केला आणि काही तसं अडचण नाही आहे, आम्ही सगळे एकत्रच आहोत। दानवेंनी भरवलेला पेढा खूप गोड होता असं सांगणारे खैरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतरच हा वाद मिटल्याचं सांगायला विसरले नाही। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या नाराजी नाट्यावर पडदा पडला असला तरी कॅमेऱ्यासमोरच्या मनोमिलनानंतरचा खरा फॅमिली फोटो निवडणुकीच्या निकालानंतरच क्लिक होईल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।